नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, आबा झोपलेले असतात. तेव्हा त्यांना स्वप्न पडतं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये एक व्यक्ती येतो. तो व्यक्ती आबांना म्हणतो, तुला झोपच कशी लागते? तुझ्या घराण्याला शाप आहे आणि त्या शापाने वर डोकं काढलं आहे. आता कोणीही वाचणार नाही. आबा म्हणतात, मी केलेल्या चुकीची शिक्षा मला दे, परंतु माझ्या घरातील कोणत्याही व्यक्तीवरती त्याची झळ पोचता कामा नये. आणि आबा मोठ्याने स्वप्नामध्ये ओरडतात. तर घरातले सगळेजण काय झालं हे पाहायला तिथे जमतात. अद्वैत सुद्धा तिथे आलेला असतो. आबांचा घाम पुसतो आणि घरातल्या सगळ्यांना आता अद्वैतने पाठवलेलं असतं. आबांना फक्त अद्वैतशी बोलायचं असतं. तो जो जोगतिनीने दिलेला नारळ असतो तो अमावास्येला एका जमिनीमध्ये काढायचा असतो. आणि अद्वैत आबांच्या जवळ येतो आणि म्हणतो, आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्हाला कोणीही म्हणजे मला आणि खरेला कोणी कितीही वेगळं करायचा प्रयत्न केला तरी जितकी मला तिच्यासोबत राहण्याची इच्छा आहे तितकीच तिचीसुद्धा आहे. त्यामुळे त्या जोगतिनीने दिलेल्या शापाचा तुम्ही इतका विचार करू नका आबा. सगळं व्यवस्थित होईल, असं तो आबांना समजावून सांगताना पाहिजे.